Yes, it is started now. Uh, Sharing my screen once again. प्लीज कन्फर्म तुम्हाला स्क्रीन दिसतोय माझा जस्ट विजिबल म्हणजे शेअर केलाय मी आणि आवाज व्यवस्थित आहे. Yes, sir. ओके या थँक्यू फॉर लेटिंग मी नो. येस. तर प्रोजेक्ट मागचाच ओपन नाही केलेला आहे मी, पण जो काल परवा पण वापरला स्टुडंट्स नावाचा. अजून तरी आपण याच्याशी संबंधित कुठलाही डेटाबेस बनवलेला नाहीये. आपण फक्त फ्रंट एंडला खेळतोय अजून. ठीक आहे. आपण फ्रंट एंडलाच हँडल करतोय. आता पुढचा पार्ट जसं मी म्हटलं होतं, प्रॉप्स बघायचे आपल्याला एक्झॅक्टली. तर प्रॉप्सचा अर्थ तुम्ही सिम्पली काय म्हणू शकता, प्रॉपर्टीज. ओके. त्याला एक ऍब्रिव्हिएशन म्हणतो. ऍक्च्युली त्याला प्रॉपर्टीज म्हणत नाही जनरली. प्रॉप्सचा अर्थ काहीतरी वेगळा होतो. ओके. एक काय म्हणता येईल त्याला, पण मी तुम्हाला एक त्याच्या नावाप्रमाणे एक ऍब्रिव्हिएशनला सांगितलं फक्त. असं काही कन्सिडर करू नका की तो प्रॉपर्टीज म्हणूनच असतो. ठीक आहे. प्रॉप्स जनरली काय असतात तर तुम्ही कन्सिडर करू शकता की काही आर्ग्युमेंटल व्हॅल्यूज आहेत किंवा काय म्हणतात त्याला, आर्ग्युमेंटल व्हॅल्यूज म्हणू शकतो मी त्याला काहीतरी. हा, एखादी व्हॅल्यू म्हणू शकतो, नॉट एक्झॅक्टली आर्ग्युमेंटल एव्हरी टाइम, बट कोणती एखादी व्हॅल्यू किंवा एखादं व्हेरिएबल नेम जे तुम्ही काय करताय, फंक्शन कॉलिंगच्या वेळेस पास करताय. ओके. कन्सिडर सीन लक्षात घ्या. मी एक फाईल एक फंक्शन बनवतो सिम्पली टेम्पररी ऍप डॉट जेएस मध्ये. सध्या मुद्दा म्हणून ओपन करतोय ऍप डॉट जेएस. आणि खाली सगळ्या शेवटीला मी एक फंक्शन लिहिलं. सिंपल जावा स्क्रिप्टचं फंक्शन आहे हे, फंक्शन म्हणून. फंक्शन गेट व्हॅल्यू किंवा कॅल्सी नावाचं फंक्शन बनवलं, ज्याच्यामध्ये मी दोन व्हॅल्यू पास करतोय, ए आणि बी. इररिस्पेक्टिव्ह देअर डेटा टाइप्स. ऍट प्रेझेंट त्याचे डेटा टाइप्स मला माहित नाहीत काय. ठीक आहे. आणि रिटर्न करतोय मी ए प्लस बी, व्हॉट एव्हर इट मे बी. ठीक आहे. कोणाचा तरी मायक्रोफोन ऑन झालाय, प्लीज बंद करता का? ठीक आहे. थँक्यू. तर इथे जे तुम्ही पास केले बघा, ए आणि बी, हे काय आहेत माझ्यासाठी, आर्ग्युमेंट्स आहेत, पॅरामीटर्स आहेत, व्हेरिएबल्स आहेत, व्हॅल्यूज आहेत. While executing that calci function, those values will be required or those values will be passed to execute that function. सिम्पली आपण असं म्हणतो. करेक्ट आहे. हे आर्ग्युमेंट्स आहेत ना आपल्यासाठी. सो सिम्पली इथे सुद्धा काय आहे, प्रॉप्स म्हणजे काय आता सिम्पली. सो प्रॉप्स आर नथिंग बट द आर्ग्युमेंटल व्हॅल्यूज ऑर आर्ग्युमेंट पास्ड इन द फंक्शन ऑर रिॲक्ट कॉम्पोनंट. आपण रिॲक्ट कॉम्पोनंट बनवतोय सध्या, आणि त्यात कोणतं बनवतोय तर फंक्शनल कॉम्पोनंट. ठीक आहे. सो फंक्शनल कॉम्पोनंटच्या वेळेस जेव्हा तुम्ही एखाद्या व्हॅल्यूला पास कराल, तर ती व्हॅल्यू, ती पास केलेली व्हॅल्यू काय होते, काहीतरी प्रॉपर्टीज, काहीतरी व्हॅल्यूज, काहीतरी इन्फॉर्मेशन घेऊन जाते. ओके. आता त्याच्यासाठी एक्झाम्पल कसं द्यायचं तुम्हाला मी सांगतो. ओके. आता जसं मी म्हटलंय, प्रॉप्स म्हणजेच प्रॉपर्टीज होतात. तर तुम्ही हे एक्झाम्पल साठी सांगू शकता की प्रॉप्स आर नथिंग बट द प्रॉपर्टीज. बट जनरली प्रॉप्सचा अर्थ काय असतो, की कोणतंही एखादं व्हेरिएबल जे तुम्ही पास करताय आर्ग्युमेंट म्हणून एखाद्या फंक्शन कॉलिंगला. सो सिम्पली त्याचा अर्थ तसा होऊ शकतो. ठीक आहे. आता मला काय करायचंय, एक नवीन आपण एक कंपोनंट बनवूया. ठीक आहे. एक नवीन कंपोनंट बनवतो मी. थोडीशी साईज अजून वाढवतो पाहिजे तर, तुम्हाला स्क्रीन दिसत असेल नसेल, मला डाऊट आहे जरा. याची थोडीशी नाही होणार. ठीक आहे. ठीक आहे, सफिशियंट आहे. तेव्हा ओपन करेल. तर एक नवीन कंपोनंट बनवतो पुन्हा मी. न्यू फाईल बनवलं राईट क्लिक मध्ये, स्क्रीन्स मध्येच बनवतोय मुद्दाम. जसं काल क्वेश्चन डिस्कशन झालं आपलं, की असं काही कंपल्शन नाही की तुम्ही सुद्धा फंक्शन्स किंवा कंपोनंट्स किंवा काही जरी बनवायचं झालं तर फोल्डर वाईज बनवायला पाहिजे, असं काही कंपल्शन नाही. बट बनवलं तर फायदा होईल. सॅग्रिगेशन होतं, एरर फाइंडिंग सोपी होते. आणि कंपोनंट्स तुम्ही काय करतायत, सेपरेट सेपरेट फोल्डर्स मध्ये स्टोअर करताय ऍज पर देअर रिक्वायरमेंट, ऍज पर देअर टास्क फंक्शनॅलिटीज. सो इट इज ऑलवेज व्हॉट वी कॅन से द सजेशन. ओके. की तसं काही करत चालावं म्हणून. बट रिकमेंडेड नाहीये, बट सजेस्टेड आहे. सो मी काय करतोय, एक डेमो नावाचा कंपोनंट बनवतोय आणि त्यातल्या त्यात मी फंक्शनल कंपोनंट बनवतोय. ओके. सो फंक्शन डेमो, लगेच आलं बघा प्रॉप्स. ठीक आहे. याला मी प्रॉप्स मध्ये पास करतोय काहीतरी, आणि इथे काय करतोय आता मी, रिटर्न करतोय ऍज युजल. जसं H2, दिस इज डेमो कंपोनंट विथ. ठीक आहे. विथ, विथ 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 काय म्हणूयात आपण त्याला,
प्रोप्स. ओके. प्रोप्स. आता कोणती प्रोप्स आहे ती खाली लिहितो मी. ठीक आहे. रिटर्नला मी काहीतरी चुकी करतोय वाटतं. याला फंक्शनला प्रॉपर लिहितो मी. असं लिहितो ते. अर्धवट नको. कारण मला मल्टी लाईनचं कंपोनंट बनवायचंय. त्यामुळे मी ते व्यवस्थित लिहितो जरा. ठीक आहे. इथे H2 लिहिला मी. आणि खाली लिहितोय मुद्दामून पुन्हा H3. ह्या H3 मध्ये मला काय करायचंय आता? कंपोनंटला हे करायचंय. व्हॅल्यू पास करायची आहे. H2 झालं माझं इथे. ठीक आहे. एरर काय दिला याने? काही चुकतंय का? जस्ट अ सेकंड. रिटर्न बरोबर तर आहे. ठीक आहे. Yes, X expression must have the one parent. ठीक आहे. हम्म. काय त्याला ड्यू टॅग मध्ये एकच रिटर्न होतो ना कोणता पण ऑब्जेक्ट. म्हणून काय केलं, ड्यू मध्ये त्याला रिटर्न मारलं आणि ड्यू मध्ये त्याला सेपरेट लाईनला घेतलं मी. बाकी काही नाही केलं. प्रॉप्स व्हॅल्यू इच. इथे इथे मी ती व्हॅल्यू काय करतोय, पास करतोय. ठीक आहे. आता ही व्हॅल्यू पास कुठे होती हे लक्षात घ्या. मी जेव्हा केव्हा डेमो नावाचा कंपोनंट एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न करेल, लोड करण्याचा प्रयत्न करेल, डिस्प्ले करण्याचा प्रयत्न करेल, तर जिथे कुठे तो लोड होतोय, डिस्प्ले होतोय किंवा रेंडर होतोय, तिथून काय होईल, ह्या डेमो कंपोनंटला काहीतरी व्हॅल्यू पास होतील. कुठे? ह्या प्रॉप्स मध्ये. ठीक आहे. आणि ही प्रॉप्सची व्हॅल्यू मी काय करेल, इथे रेंडर करेल समजा. आणि ती रेंडर करताना मला काय करणं आहे, कर्ली ब्रॅकेट वापरणे. आपण त्याला म्हणतो ना स्क्रिप्टलेट प्रकार आहे हा. जसं मी जावा स्क्रिप्ट मध्ये, सॉरी, JSP मध्ये तुम्हाला सांगितलं होतं स्क्रिप्टलेट. डायनॅमिक व्हॅल्यू तुम्हाला रेंडर करता येते UI मध्ये. तर इथे सुद्धा कर्ली ब्रॅकेट वापरता येतो तुम्हाला डायरेक्टली. तर तुमचं व्हेरिएबलचं नाव काय, प्रोप्स डॉट. इथे तुम्हाला जो काही नाव द्यायचं तुम्ही ते नाव याला देऊ शकता. जे काही नाव तुम्हाला द्यायचं असेल, जसं की टेम्पररी मला नाव द्यायचं होतं नेम. मी नेम पास केलं. आता हे डायनॅमिक कॉन्टेंट आहे. आता इथे तुम्हाला एरर येणार नाही, कारण हा काय डायनॅमिक व्हेरिएबल, डायनॅमिक कॉन्टेंट व्हेरिएबल. इथे एरर येणार नाही. आता मी काय करेल, ह्या फंक्शनला याला पास करेल किंवा याला एक्झिक्यूट करेल. आता एक्झिक्यूट करेल तर कुठे एक्झिक्यूट करेल, कुठेतरी त्याला मला रिटर्न करावं लागेल ना. काहीतरी एलिमेंट मला काय करावं लागेल, रेंडर करावं लागेल. काहीतरी कुठेतरी याला रिटर्न करावं लागेल. मग पहिल्यांदा मी काय करतो, याला रेंडर करतो. जसं आपण एक्सपोर्ट डिफॉल्ट म्हणतो. एक्सपोर्ट डिफॉल्ट डेमो. म्हणजे हा काय झाला, तर एक्सपोर्ट झाला. ठीक आहे. त्यानंतर app.js मध्ये किंवा index.js मध्ये आपण याला रेंडर करण्याचा प्रयत्न करूया. कुठे? app.js ऍपच्या खाली इथे. त्याला नाव देऊयात आपण डेमो. ठीक आहे. तेव्हा ही तो स्क्रीन्स मधनं डेमो ऍड झाला. बट डेमो नुसतं डेमो ऍड होणार नाहीये. लक्षात घ्या. आता ह्या ह्या डेमोला मला रेंडर करायचंय ना. तर रेंडर करताना मला काय पाठवायचं, याला प्रॉप्स पाठवायचे. प्रॉप्स म्हणजे त्याला आर्ग्युमेंट पाठवायचे. तर कोणतं पाठवायचं, कोणतं पण चालेल. मग तिथे मी काय वापरलंय, नेम वापरलंय, नेम प्रॉपर्टी वापरलंय. तर मी इथे काय करेल, त्याला नेम पास करेल. फॉर एक्झाम्पल मी ते नेम पास करतोय त्याला अमोल गायकवाड. मी माझं नाव पास केलं. ठीक आहे. आता एक काम करू, याला एक्झिक्यूट करून बघूयात परत. npm स्टार्ट. पहिल्यांदा रन बिल्ड करून बघतो, म्हणजे काही चेंजेस वगैरे असतील नसतील तर होत आहेत का. एरर देणार आहे तुम्हाला माहिती आहे, बट नाही दिलं तर बेटर आहे, चांगलीच गोष्ट आहे. बिल्ड कशामुळे करतो आपण, लक्षात घ्या. बिल्ड npm रन बिल्ड का करतात, कारण जनरली जर तुमच्याकडे काही नवीन कंपोनंट तुम्ही कधी कधी बनवता आणि खूप सारा कोड मध्ये चेंज होतो, तर कधी कधी काय होतं, तो कोड आहे ना आपल्या ऍप्लिकेशन वरती रेंडर होत नसतो. आपण बरेचदा रिफ्रेश करतो, कॅशे क्लिअर करतो ब्राउझरची, पण माझ्या बॅकग्राऊंडला तो बिल्ड झालेला नसतो व्यवस्थितरित्या. कधी कधी असा प्रॉब्लेम जातो. मग काय करायचं, बॅकग्राऊंडला जाऊन कधीतरी ही कमांड रन करायची, npm रन बिल्ड. करत चालायचं, म्हणजे जास्त कोड चेंजेस वगैरे झाले तर हे करत राहायचं कधी. ठीक आहे. एरर वगैरे नाही दिला कुठंच त्याने, प्रॉपर सगळं झालंय. आता काय करायचं, रन करायचंय. सो npm स्टार्ट. बघूया आता स्टार्ट होईल तो. स्टार्टिंग डेव्हलपमेंट सर्व्हर. डायरेक्टली तो एज वरती जातो, तर एज वर जाण्याची गरज नाही आपल्याला. ठीक आहे. मी क्रोम चालू करतोय पुन्हा एकदा, विथ http://localhost 3000. कारण एज काय करतो माझा, त्याला हे करतो,
HTTPS प्रोटोकॉल असलेलेच वेबसाईट ओपन करतो. आता बघा मी इथे व्हॅल्यू कुठे पास केली आहे? इथे index.js मध्ये, आणि ती काय म्हणून पास केली? नेम प्रॉपर्टी म्हणून पास केली. माझं जर तुम्ही कंपोनंट बघितला तिथे दाखवतो बघा, दिस इज डेमो कंपोनंट विथ प्रोप्स. प्रोप्स व्हॅल्यू इज अमोल गायकवाड. मी तिथे नेम पास केला. आता जर समजा मी चुकून इथे सॉरी, डेमो मध्ये नेमच्या ऐवजी इथे काहीतरी सपोज दुसरं लिहिलं, फॉर एक्झाम्पल ईमेल. आता बघा काहीच नाही, एरर थ्रो करणार नाही तो. मी जसं म्हटलं तुम्हाला, एरर थ्रो करणार नाही या सिच्युएशनला. तो काय करेल, ही व्हॅल्यू कुठेतरी आहे का पहिल्यांदा हे चेक करतो आणि सोडून देतो. कारण काय होतं, ह्या ह्या व्हेरिएबलला तो काय करतो, रेंडर करण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. आता इथे रेंडर करताना मी जेव्हा कॉम्पोनंट क्रिएट केला, रेंडर केला, तर इथे मला नेम प्रॉपर्टी दिली, मी ईमेल प्रॉपर्टी दिलीच नाही. मग आता इथे ईमेल प्रॉपर्टी देतो, ईमेल इक्वल्स टू gaikawad@gmail.com. झालं, ऑटोमॅटिक रिफ्रेश होतो कंटेंट माझा. ठीक आहे. म्हणजे प्रॉप्स असं काही वेगळं लॉजिक नाहीये किंवा असं काही हे नाहीये. प्रॉप्स म्हणजे काय, सिम्पली एक आर्ग्युमेंटल टाइप ऑफ व्हॅल्यू आहे तुमची ती, जी की तुम्ही काय करता, रेंडर करताना, क्रिएट करताना एलिमेंटला डिस्प्ले करता, जिथे तुम्हाला गरज पडते तिथे. एक दोन मिनिट दे ना. ठीक आहे. ते तिथे ऑटोमॅटिकली काय होतात, व्हॅल्यूज रेंडर होतात. आता प्रश्न पडतो की याचा यूज ऑब्व्हियसली जिथे जिथे तुम्हाला डाटा डायनॅमिक दाखवायचा आहे, वेब ऍप्लिकेशन मध्ये बॅकग्राऊंड मधून डाटा थ्रो करायचा आहे, फ्लो करायचा आहे, तिथून तुम्ही त्या व्हॅल्यू त्याला पास करू शकता. ठीक आहे. इथपर्यंत काही कोणाला अडचण मला सांगा, म्हणजे मग आपण पुढे शिफ्ट होण्यासाठी, म्हणजे पुढचं कंटेंट घेण्यासाठी. याचा जास्त काही यूज नाहीये. यूज म्हणजे हाच आहे की तो डायनॅमिक व्हॅल्यू क्रिएट करेल, व्हेरिएबल क्रिएट करेल, जिथे कुठे तुम्ही त्याला पास करताय, क्रिएट करताय, तिथे तो रेंडर करेल, बस. आता मी घेताना फक्त काय घेतलंय, स्टॅटिक व्हॅल्यू घेतली आहे index.js मध्ये. इथे व्हॅल्यू येताना माझी काय येईल, ईमेल तो डाटा जो काही डेटाबेस मध्ये असेल बॅकग्राऊंड मधून ती व्हॅल्यू येईल. पण सध्या मी स्टॅटिक टाकली, आपल्याला ती बॅकग्राऊंड मधून घ्यायची, नो डाऊट. पण या व्यतिरिक्त अजून कोणाला काही अडचण आहे का मला विचारा, मग मी तसं असेल तर त्याचं क्लॅरिफिकेशन करू आणि मग पुढे जाऊ. येस प्लीज. मी ऑडिबल आहे ना, काही अडचण नाही ना? Yes, sir, you are audible. ओके, थँक्यू. कोणाला काही अडचण वगैरे? No, sir. सर आपण ते कुठे पण हे करू शकतो का? हो हो. पण सध्या फक्त लक्षात काय ठेवायचंय, जिथे तुमचे फंक्शनल कॉम्पोनंट असतील तिथे, ऍट प्रेझेंट. रिझन काय आहे? कारण फंक्शनल कॉम्पोनंटच असा एकमेव माझ्याकडे ऑब्जेक्ट आहे की जो प्रॉपर्टी किंवा एखादा आर्ग्युमेंट व्हेरिएबल पास करून घे. ठीक आहे. पण आता कन्सिडरेशन मध्ये मी एक ट्राय करतो. बघा, आपण काय म्हणतो दरवेळेस, प्रोप्स प्रोप्स जो एक वर्ड ठरवून दिलाय, एक शब्द ठरवून दिलाय डेव्हलपर कम्युनिटीने, तो शब्द मला दिसतोय, यात मला काही प्रॉब्लेम नाहीये. बट व्हॉट इफ ह्या प्रोप्सच्या जागी मी दुसरा एखादा शब्द वापरला तर? असू शकतो ना माझा दुसरा कोणताही शब्द. ट्राय करूया. जसं मी इथे डेटा म्हणून पास केला, डेटा. चेक करा. रिफ्रेश करतोय, मुद्दामून रिफ्रेश केला मी. आणि असं होऊ शकतं की कदाचित तिथे पहिल्यांदा एक एरर आला होता. त्या एररमुळे कदाचित तो प्रॉब्लेम दिला असेल किंवा झाला नसेल. तर मी सर्व्हर स्टॉप करतो. कंट्रोल सी ने स्टॉप केलं मी, ठीक आहे. नंतर बिल्ड करून घेतो आणि परत एकदा रन करूया.
मी फक्त URL कॉपी करतो, नव्या टॅबमध्ये जातो, मागचे टॅब क्लोज करतो आणि हिट करतो. बरं. म्हणजे इथं सांगण्यासारखं काय मला? प्रोब्स प्रॉपर्टीज आहेत. प्रोब्स व्हेरिएबलचं नाव आहे. प्रोब्स एक व्हेरिएबल आहे, जो की डायनॅमिक व्हॅल्यू एक्झिक्यूट करताना मला कामी पडेल म्हणून लिहितो, देतो. चला आपण एक काम करूया. सॉरी. index.js मध्ये आपण अजून एकदा डेमो नावाचा जो आहे आपला कंपोनंट आहे तो रेंडर करण्याचा प्रयत्न करूया. बघा मी व्हॅल्यू पास नाही केली, तरी सुद्धा मला काय एरर दिले नाहीत त्यानं आता काय. आता मी जस्ट रन करून बघू आपण काय आउटपुट आहे. काहीच प्रॉब्लेम नाही झाला त्याला. काहीच नाही. ठीक आहे. तो डायरेक्ट तसंही एक्झिक्यूट करतोय त्याला. ठीक आहे. म्हणजे तुम्ही व्हॅल्यू फंक्शनला कॉल करताना आर्ग्युमेंट दिलंच पाहिजे. म्हणजे कंपोनंटला आता तसं काही राहिलेलं नाहीये. वरती काय केलं आपण इथे कंपोनंटला व्हॅल्यू पास केली, जी की त्या डेटाला पास झाली. डेटा काय? प्रोब्स आहे. प्रोब्स काय? प्रॉपर्टीज आहेत. एखाद्या व्हेरिएबलची व्हॅल्यू डायनॅमिक व्हॅल्यू मला घेण्यासाठी ते कामी पडतं. आता मला वाटतं की इथे दुसरा एखादा युजरचा डाटा दाखवायचा आहे. दुसरा डाटा. ठीक आहे. मी काय करतो इथे आता नेम लिहितो. नेम इक्वल्स टू इथे लिहितो मी टेम्पररी अमोल गायकवाड. ठीक आहे. एरर नाही आला. इथं चेक करूयात आपण काही प्रॉब्लेम झालाय का? नाही. ॲज इट इज आहे. ठीक आहे. मला आता हा नेम प्रॉपर्टीवाला प्रॉपर्टीज काय करायचं? ऍक्सेस करायचं. म्हणून डेमोमध्ये मी जाईल. जिथे कुठे मला तो वाटतो बघा, की मला तो लिहायचा आहे. जसं की प्रोब नेम इज कर्ली ब्रॅकेट डेटा डॉट नेम आणि इथे मुद्दा म्हणून काय करतो? ईमेल असं करतो. म्हणजे सेपरेट सेपरेट दिसतील आपल्याला. बघा. म्हणजे असं काही कंपल्शन डोक्यात ठेवू नका, की तुम्हाला ऑब्जेक्ट रेंडर करताना काहीतरी व्हॅल्यूज दिसतील, काही व्हॅल्यू दिसणार नाहीत किंवा एकच प्रॉपर्टी तुम्हाला घेता येते असं काही नाही. आता प्रॉब्लेम काय झाला तुम्हाला रेंडर करताना दिसला असेल, की एका ठिकाणी मला ईमेल आयडी दिसतोय, नाव दिसत नाहीये आणि एका ठिकाणी ईमेल आयडी नाहीये, पण नाव दिसतंय. हा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. कारण काय आहे? कारण मी रेंडर करताना ऍट अ टाइम फक्त एकच डेटा रेंडर करायचा प्रयत्न करतोय सध्या. ठीक आहे. मी जो डेटा मला अवेलेबल असेल तो मी करू शकतो. जस्ट ट्राय करून बघू आता, की मला मल्टिपल प्रोब्स पास करता येतात का? तसं आता मी इथे ईमेल पास केला. तसा मी काय करेल इथे समोर अजून एखादा नेम पास करण्याचा प्रयत्न करतो. ट्राय करून बघू. झालं तर फारच बेटर आहे. ओके. अमोल गायकवाड. आणि खाली इथे ईमेल इक्वल्स टू demo@gmail.com आणि इथे लिहितो मी डेमो नेम किंवा जो कॉमन वापरतात सगळे जनरली आता तो लिहितो जॉन डो. आता एरर जाईल का? नाही. आता दोघांकडे दिसला डाटा. म्हणजे बघा, इथे व्हॅल्यू काय होतीये, जेवढ्या वेळेस तुम्ही ती व्हॅल्यू पास करताय, तेवढ्या वेळेस तो डाटा रेंडर करायचा प्रयत्न करतोय. तसं आता मी एकाच एलिमेंटला पास करताना काय केला? ईमेल पण पाठवला, नेम पण पाठवला. तर ती व्हॅल्यू डेमोकडे गेली. जिथे ईमेल मिळतो तिथे ईमेल घेईल, जिथे नेम मिळतो तिथे नेम घेईल. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही हे खालीवरी पण दाखवू शकता. झालं. आय तर गेस असं की वेगवेगळं का दाखवावं लागते? काय म्हटले? असं वेगवेगळं का दाखवावं लागते? वेगवेगळं म्हणजे? म्हणजे डेमो मध्ये वेगळं हां. आणि फाईल दुसरे आहे ना त्याच्यामध्ये वेगळं. नाही, 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 नाही. हे बघा, डेमो काय झाला माझा? कॉम्पोनंट झाला. ठीक आहे. तो काय करतोय? एलिमेंट क्रिएट करतोय. कोणते? हे वाले. ह्या डिव्हला तो रेंडर करण्याचं काम करतोय. ह्या पूर्ण डिव्हला. लक्षात येते? हे बघा, हा डिव्ह. हे जे 2 दिसतंय ना तुम्हाला सिलेक्ट वाले, हे डिव्ह. हा क्रिएट करण्याचं काम कोण करतोय? डेमो नावाचं फंक्शन. इथपर्यंत क्लिअर झालं? त्याच्यात हा. सोडून द्या. त्याचा डाटा काय आहे तो सोडून द्या. त्याचा डाटा मला माहित नाही, तर डाटा किती आहे, काय आहे? तो पेजेस आहे, टेबल्स आहे किंवा काय आहे ते मला माहित नाही. पण फक्त मी काय म्हणतोय, डेमो फंक्शन रिटर्न्स समथिंग. व्हॉट इज इट इज रिटर्निंग राइट नाऊ? इट इज रिटर्निंग मी द div element of an HTML. Irrespective, I'm not getting concerning about the what exactly div contains. Okay.
मला काय करायचं होतं, मला ह्या डेमोला कुठेतरी दाखवायचं होतं. मग आपल्याकडे एलिमेंट डिस्प्ले करण्यासाठी कुठे सध्या जागा? सध्याच्या सिच्युएशनला मी म्हणतोय माझ्याकडे इंडेक्सला आहे. मी ते HTML एलिमेंट रेंडर केला. आता तुमचं म्हणणं की इथे काय करायचं? इंडेक्समध्ये नाही केलं तरी चालेल. तुम्ही app.js मध्ये पण रेंडर करू शकता. इथे. जिथे कुठे तुम्हाला जागा दिसेल तिथे रेंडर करू शकता तुम्ही. बट कंडिशन काय आहे, की तो एका पॅरेंट एलिमेंटच्या आत पाहिजे. फॉर एक्झाम्पल आता हा नॅव संपलाय माझा. त्या नॅव खाली मला त्याला रेंडर करायचंय. सो मी तर रेंडर करताना आलो. त्याला डेमो म्हणून लिहिलं आणि पेस्ट केलं. आता कुठे आलो मी? ऍप्स मध्ये. लक्षात घ्या, मी कुठे आलोय? ऍप्स मध्ये. इथे कुठे डेमो ऍड झाला. ठीक आहे. तो म्हणतोय की डेमो इंडेक्स डॉट जेएस मध्ये डेमो डिफाईन केलंय बट यूज नाही केला. नो प्रॉब्लेम, मला काही हरकत नाही. आता मला इथं जर मी रिटर्न करून वापस आलो ना, तर बघा app.js माझी रिलोड होती पहिल्यापासूनच. app.js माझी ऍप डायरेक्टली आहेच इंडेक्स मध्ये. मी इथेही करू शकतो तसं. जिथे कुठे मला तो यूज करायचा मी तिथे करू शकतो. असा काही प्रॉब्लेम नाही. कळतोय? आता प्रश्न काय होता तुमचा, की तो सेपरेट का लिहिला? ऑब्व्हियस आहे ना. मला मल्टिपल टाइम्स त्याला यूज करायचंय. तर मी 2 वेळेस त्याला त्या कॉम्पोनंटला कॉल करेल. बट असं नाही की तो 2 वेळेस लिहिला म्हणून 2 वेळेस कॉल झाला. मला काय म्हणायचंय, की जर समजा माझ्याकडे डेटाबेस मधनं मी एक्झिक्यूट करतोय. मला विद्यार्थ्यांचा कार्ड दाखवायचंय. कार्ड म्हणजे विद्यार्थ्यांची डिटेल दाखवायची. जसं की मी एक टेम्पररी ओपनच करतो. म्हणजे तुम्हाला काय सांगायचं मला आयडिया येईल ते. बघा मी इथे गेट बूटस्ट्रॅपला आलो आणि इथे डॉक्समध्ये म्हणजे डॉक्युमेंटेशनमध्ये कार्ड्स म्हणून एक ऑप्शन आहे. कार्ड्स. दिसतंय का कुठे? कार्ड्स. हे बघा. हे कार्ड्स आहेत. आता मला काय करायचंय, विद्यार्थ्याची अशी डिटेल दाखवायची. फॉर एक्झाम्पल इथे मी म्हणेल स्टुडंटचं नाव. इथे फीचर जे दिसतंय वरती याला स्टुडंटचं नाव म्हणेल मी. एखादा दुसरा दिसतोय का? हां, हा वाला छान दिसेल. ठीक आहे. तर मी काय करेल, इथे विद्यार्थ्याचा फोटो दाखवेल वेबसाईट वरती. त्याचं नाव दाखवेल. त्याचं ब्रीफ इंट्रोडक्शन. त्याचं आपण म्हणतो ना बऱ्याचदा त्याला टेस्टिमोनियल किंवा फीडबॅक काय द्यायचा आहे कंपनीबद्दल, ऑर्गनायझेशन बद्दल तो. आणि त्याच्या काही डिग्रीज वगैरे असतील किंवा अचिव्हमेंट्स असतील, मग त्याची प्रोफाईल डिटेल बघण्यासाठी खाली असं. पण आता मला हे प्रत्येक वेळेस 2 वेळेस क्रिएट करावं लागलं असतं. 2 वेळेस इन द सेन्स मी एकदा क्रिएट करून ठेवेल demo.js मध्ये या divच्या आतमध्ये. एकदाच लिहिल हा कार्डचा कोड जो येतो वरती. कुठे गेला तो? हा वाला. हा कोड मी एकदाच लिहिल. आणि तो लिहून झाला, की फक्त काय करेल, ह्या app.js मध्ये जेव्हा मला त्याला कॉल करायचं, तेव्हा काय करेल, त्या व्हॅल्यूज पास करेल. नेम, ईमेल, त्याच्या लिंक्स, त्याचा टेस्टिमोनियल्स, फीडबॅक आणि त्याची डिटेल्सची लिंक जे काय असेल. बरं, प्रश्न हा एकासाठी झाला. बट मला काय करायचं, मी जसं म्हटलंय, मला तो बॅकग्राऊंड मधनं जवळपास 20-25 विद्यार्थ्यांचा डेटा येतो. मी 20-25 वेळेस हा कोड थोडी लिहित बसणार आहे. 20-25 वेळेस लिहित बसणार नाही मी. मी काय करेल, ह्या कोडला डायनॅमिक करेल. डायनॅमिक इन द सेन्स मी ह्या कोडला लूपमध्ये टाकेल. लूपमध्ये टाकेल. आणि ह्या लूपमध्ये टाकल्यानंतर काय करेल मी, आता ऑब्व्हियसली आपलं पुढे बाकी आहे अजून आहे, बट मी जस्ट एक्झाम्पल देतोय. ह्या लूपमध्ये टाकल्यानंतर काय करेल, हा पूर्ण फॉर्म जो माझा कॉम्पोनंट कॉलिंग आहे, हे कॉम्पोनंट कॉलिंग मी याच्यात टाकेल. आणि त्याला काय करेल, जिथे गरज पडेल तिथे या एलिमेंटला डाटा मी रेंडर करेल. आता हा काय करेल, एलिमेंट घेऊन येईल. आता मला त्याला तर काहीतरी सांगावं लागेल व्हॅल्यू. अरे डॉट फॉर इच वगैरेचं. तर मी तो कुठेतरी सांगेल त्याला एखाद्या वेगळ्या व्हेरिएबल मध्ये, जो की डाटाबेसचा व्हेरिएबल कॉल करतोय किंवा रेंडर करतोय. तर त्या व्हॅल्यू मध्ये मी काय करेल मग, एलिमेंट डॉट ईमेल, एलिमेंट डॉट नेम एकदाच घेतलं की तो जेवढे रिटर्न मला मिळत राहतील तेवढ्या सगळ्या वेळेस तो काय करेल, मला डाटा रिटर्न करेल, नंबर ऑफ टाइम्स रिटर्न करेल. मग असं नाही की तिथेच, तुम्हाला जिथे कुठे गरज पडेल तुम्ही डायरेक्टली ह्या फंक्शनला कॉल करू शकता. म्हणजेच कॉम्पोनंटला कॉल करू शकता. आय गेस मी आन्सर दिलंय तुमच्या क्वेश्चनचं. असंच विचारायचं होतं ना तुम्हाला? हां सर. ओके, थँक ओके. ठीक आहे. इथपर्यंत काही डाउट्स कोणाला? रिएक्ट जेएसच्या प्रॉप्स मध्ये नसेल तर मग आपण पुढचं बघूयात लगेच मग इव्हेंट हँडलिंग. प्लीज कन्फर्म करा हो की नाही. येस ऑर नो?
ओके, ठीक आहे. नो इश्यूज. तर मी अ, एक काढून टाकतो यातला. याला इथनं काढतो आणि इंडेक्समध्येच टाकतो. म्हणजे कसं आहे आपला इंडेक्स सगळीकडे कॉमन आहे ना. कारण app.js वेगळा आहे माझा. तो फक्त एक वेगळा कॉम्पोनंट आहे. त्यामुळे मी त्याला थोडंसं सेपरेट करून टाकलं. बाकी काही नाही. ठीक आहे. आता आता मला इव्हेंट हँडल करायचंय. सो इव्हेंट हँडल करण्यासाठी मी काय करतो, एक टेम्पररी वेगळा कंपोनंट बनवतो पुन्हा. ठीक आहे. त्याला मी फाईल म्हणतो पुन्हा सेम. फाईलला नाव देऊया फॉर्म डेमो डॉट जेएस. ठीक आहे. किंवा डेमो फॉर्म किंवा फॉर्म डेमो जे असेल आता त्याचा काही एवढा इश्यू नाही आपल्याला. ठीक आहे. म्हणजे आता मी काय करेल, इव्हेंट हँडलिंग पण तुमचं एकत्रच घेईल आणि फॉर्म कसा बनवायचा ते पण सांगू. असं बनवलंय आपण, काही नवीन नाही करत आहे. सगळं झालेलं आहे आपलं हे. एक्सपोर्ट डिफॉल्ट फंक्शन फॉर्म डेम. ठीक आहे. आता तुम्ही म्हणशाल एक्सपोर्ट डिफॉल्ट फंक्शन का लिहिलं? बघा काय आहे, मी ट्राय आउट करतोय की फंक्शन लिहायचं मग फंक्शनला पुन्हा रिटर्न मारायचं, गरज नाही पडली पाहिजे. दॅट्स वाय. ओके. बाकी काही नाही. त्याच्यानंतर नॉर्मल एक डिव रिटर्न मारतोय आपण एका वेळेस. त्याच्यानंतर रिटर्न झाला. आता फॉर्म मला क्रिएट करायचा आहे. फॉर एक्झाम्पल इथे फॉर्म मी ऍड करतोय. त्यानंतर लेबल आहे HTML चाच आहे डायरेक्टली. याला नाव देऊया टेम्पररी एंटर युअर नेम असं काहीतरी टाकूयात. ठीक आहे. आणि याला थोडस सेपरेट करून मी प्रयत्न करतो इनपुट टाईप घेण्याचा. फॉर HTML आहे का, वापरता यायला पाहिजे आय गेस. टेक्स्ट नेम म्हणा. ठीक आहे. ट्राय करतोय मी. इनपुट टाईप टेक्स्ट ID टेक्स्ट नेम नेम प्लेस होल्डर. एक्झाम्पल दाखवतो डायरेक्ट असं ते जॉन डो. त्याला रेंडर केलेलं आहे मी. आता डायरेक्टली हा वापरतोय तो का ते बघतो मी कुठे, index.js मध्ये. ठीक आहे. त्याला डायरेक्टली आता इनपुट करण्याचा प्रयत्न करतो मी. फॉर्म डेम. काही इश्यू व्हायला तर नाही पाहिजे. येस, डायरेक्ट रेंडर झाला. ठीक आहे. म्हणजे दरवेळेस मला तो ह्या 2 लाईनचा कोड वाचतो माझा. कुठे ही एक्स्ट्राची लाईन दरवेळेस लिहिण्याची गरज नाही पडत. म्हणून मी तो ट्राय केला. तर तो ट्रायल सक्सेस झाला. ठीक आहे. एक्सपोर्ट डिफॉल्ट फंक्शन डायरेक्ट केलं तरी चालतंय. काही प्रॉब्लेम नाहीये. म्हणून आता डायरेक्टली एलिमेंट आला माझ्याकडे. आता मला काय करायचंय, याला हँडल करण्यासाठी एक बटन लिहायचंय. ठीक आहे. लक्ष ठेवा मी काय काय करतो ते लक्ष ठेवा. ठीक आहे. आता फॉर्म्स तर माहिती आहेत, फॉर्म हँडलिंग वगैरे प्रकार असं काही नवीन नाही याच्यामध्ये. फॉर्म तर नॉर्मल आहेत. फक्त सध्या मला टेम्पररी त्याला काय करायचंय, चेक करायचंय. ओके. आता फॉर्म हँडलिंग मध्ये आपल्याला स्टेट्स पण आहेत, जसं मी म्हटलं होतं मागे. बट सर स्टेट्स हे फॉर्म्स हँडलिंगचं परत एकदा स्टार्टिंग घेता का तुम्ही? ठीक आहे. ऍक्च्युली हँडलिंग अजून घेतलंच नाहीये मी, फक्त फॉर्म क्रिएट केलाय. त्यासाठी काय केलं, एक फॉर्म डेमो नावाचा फंक्शन बनवला, म्हणजे फंक्शनल कॉम्पोनंट बनवला. ज्याच्यामध्ये एक्स्ट्राची जी लाईन आपण लिहायचो एक्सपोर्ट डिफॉल्ट नावाची, एक्सपोर्ट डिफॉल्ट फॉर्म डेमो वगैरे खाली. तर ती एक लाईन काढून मी काय केलं, डायरेक्टली वरतीच लिहिलं एक्सपोर्ट डिफॉल्ट फंक्शन नेम आणि कॉमन आपला जो रुटीन होता तो लिहिला मी. त्याच्यात एक सांगण्यासारखं मी सुरुवातीपासून जरा विसरलो होतो ती गोष्ट. ती म्हणजे रिटर्न करताना कधीही एकच पॅरेंट एलिमेंट रिटर्न होईल, म्हणून मी काय वापरतोय, डिव वापरतोय सारखा. इथे तुम्ही जर मल्टिपल लाईनचा कोड वापरत असाल तर तुम्हाला तो कुठेतरी एन्क्लोज करणे पॅरेंट डिव मध्ये किंवा पॅरेंट एलिमेंट मध्ये. मग आयदर तो डिव असेल, आयदर तो टेबल असेल, म्हणजे असा एलिमेंट HTML चा की ज्याच्यामध्ये मल्टिपल एलिमेंट येऊ शकतात. तुम्हाला तो रेंडर करता येतो. आता मी काय रेंडर करतोय, डिव रेंडर करतोय. सोपं सापं.
ठीक आहे. मग HTMLचा फॉर्मच आहे हा. याच्यासाठी मी काही सगळं वेगळं लॉजिक लिहिलं नाही सध्या. HTML फॉर्म आहे. यात ॲक्शन, मेथड किंवा अजून काही टाइप वगैरे मी काही सांगितलेलं नाहीये. बट सध्या फक्त नॉर्मल डिफाइन केलाय. लेबल लिहिलाय, एक लेबल फॉर HTML, टेक्स्ट नेम, त्यानंतर नेम लेबलसाठी टेक्स्ट लिहिलंय, एंटर युअर नेम म्हणून. लेबल क्लोज झाला आणि इनपुट टाइप टेक्स्ट ठेवलाय सध्याच्या घडीला, ज्याचा आयडी आणि नेम सांगितलाय टेक्स्ट नेम. त्याचा प्लेस ऑर्डर लिहिलाय एक्झाम्पल जॉन डो. इथं दिसतंय. याला मी टेम्पररी जर HTML ला इन्स्पेक्ट केलं, तर फॉर HTML चा प्रकार काय दिसतोय? अच्छा, फॉर HTML च दिसतोय आपल्याला. ओके, हा फॉर HTML नको पाहिजे होता. ऍक्च्युली तो नसता यायला पाहिजे. बट ठीक आहे, फॉर असंच टाकून देऊया आपण, लेबल फॉर म्हणून. असू दे, जे असेल ते. सिंपल आहे. तो कन्फर्मेशन मध्ये म्हणजे मला डाऊट होता, त्यामुळे मी ते बघून बघून घेतला. आता मला काय करायचंय, याला हँडल करण्यासाठी एक बटन वापरायचंय. ठीक आहे. बट फॉर्म हँडल करण्यासाठी एक गोष्ट अजून आहे. आता मी टाइप करतो बघा इथे. हे नॉर्मल आहे, याचा काही प्रॉब्लेम नाही मला. हे डायरेक्ट व्हॅल्यू फिक्स झाली, सेट झाली. बट रिॲक्ट जेएस मध्ये किंवा जावास्क्रिप्ट एलिमेंट मध्ये काय असतं, कधी जेव्हा तुम्हाला डाटा हँडल करायचा असतो ना, तर तो डेटा हँडल करताना तुम्हाला स्टेट्स वापरावे लागतात, जेव्हा तुम्ही युजरकडनं इनपुट्स घेता. कारण तुम्ही जे समोरच्याकडनं रजिस्ट्रेशन फॉर्म घेणार, लॉग इनचा फॉर्म घेणार, त्याचा डाटा अपडेट करण्यासाठी तुम्ही त्याला फॉर्म प्रेझेंट करणार, स्क्रीन देणार आहे. तर ह्या गोष्टी तुम्हाला प्रत्येक वेळेस दिसत राहतील. मग तो कॉन्फ्लिक्ट कुठेतरी तुम्हाला दिसायला बघायला मिळेल, की तुम्ही तो डाटा तर घेताय, पण डाटा बॅकग्राऊंडला जात नाहीये. तुम्ही डाटा तर इनपुट करताय, फ्रंट एंडला इथं टाईप करताय, अमोल गायकवाड किंवा तुमचं स्वतःचं नाव, पण ते बॅकग्राऊंडला कुठेतरी सेट होत नाहीये, दिसत नाहीये. याच्यामागे रिझन आहे, की तुम्हाला जावास्क्रिप्टच्या कोणत्याही टर्म्समध्ये स्टेट्स वापरणे, स्टेट्स. ठीक आहे. आता स्टेट्स काय असतात? तर स्टेट्स म्हणजे दुसरं तिसरं काही नाहीये. आपण जावाच्या क्लासेसमध्ये गेटर सेटर वापरले होते. ते गेटर सेटरच म्हणजे काय माझ्यासाठी स्टेट्स आहेत. ठीक आहे. याला यूज स्टेट्स प्रकार म्हणतात. आता एक्झाम्पल मध्ये मी सांगतो. नेम प्रॉपर्टी आहे माझ्याकडे, टेक्स्ट नेम म्हणून. तर याला मी काय करतोय, नेम म्हणून सांगतोय. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल नेम, आणि इथे लिहितोय डायरेक्टली यूज स्टेट. ठीक आहे. आता यूज स्टेट कुठून आलं माझं? रिॲक्ट मधून आलं. हे बघा इथे दिसतंय. ठीक आहे. हा स्टेट म्हणजे असं काही वेगळा लॉजिक नाही. मी पुन्हा सांगतो, स्टेट म्हणजे काय आहे, की तुमच्या व्हॅल्यूज ह्या सिस्टीम मध्ये परसिस्टंट राहतील, जोपर्यंत तुम्ही त्याच्यावर त्याचा वापर करण्यासाठी त्याला सांगत आहात तोपर्यंत. आणि याच्यामध्ये मला काय करायचंय, कोणतीही व्हॅल्यू सध्या सांगायची नाहीये. ठीक आहे. आणि मला काय करायचंय आता याच्यामध्ये, इथे एक व्हॅल्यू नावाचा प्रकार सेट करायचा आहे. व्हॅल्यू. ओके. आणि हा व्हॅल्यू काय करेल, कर्ली ब्रॅकेटमध्ये नेम स्टोअर करेल. आता हा नेम म्हणजे कुठला आहे? हा नेम म्हणजे मी जो वरती लिहिलेला आहे तो, हा वाला. ठीक आहे. आणि सिमिलरली मी जेव्हा जेव्हा ह्या व्हॅल्यूज डाटा टाईप करत जाईल ना, आता मी समजा याला पहिले एवढंच केलं आणि सेव्ह करून रन करतो बघा. सेव्ह झाला. मी टाईप करतोय. टाईप होत नाहीये बरं का. तुम्हाला आवाज येत असेल मी कीबोर्डचा टाईप करतोय, पण टाईप होत नाहीये. जर डाऊटफुल वाटत असेल तर मी कीबोर्ड ऑन करतो, ऑन स्क्रीनचा. मी त्यातनं दाखवतो तुम्हाला. मी टाईप करतोय पण टाईप होत नाहीये. हे बघा. क्लिक केलंय. कर्सर इथे आहे माझा. हे बघा. एच टाईप करतोय मी, होत नाहीये. एक्स किंवा झेड जात नाहीये. मी स्पेस देतोय, स्पेस जात नाहीये. आता मी यूज स्टेट वापरतोय म्हणून समजू शकतो बाबा, की ठीक आहे, पहिलं तर दिसत होतं, आता का दिसत नाहीये? काय दिसत नाहीये? कारण मी आता स्टेट्स वापरतोय, सेपरेट वापरतोय यूज स्टेट. मग ही यूज स्टेट मला वापरायची आहे, तर त्यासाठी मला काय करणं आहे, इथे ऑन चेंज नावाची प्रॉपर्टी मला घेणे. ऑन चेंज. ऑन चेंजचा अर्थ होतो जावास्क्रिप्ट HTMLचा इव्हेंट आहे हा. तुमच्याकडे टेक्स्ट बॉक्स असेल, तर टेक्स्ट बॉक्सची व्हॅल्यू तुम्ही काय करताय? सेट करताय. अपडेट करताय, मॉडिफाय करताय. त्याला ऑन चेंज इव्हेंट असतो. टेक्स्ट चेंज इव्हेंट जो म्हणतोय आपण तो. असे खूप सारे इव्हेंट आहेत. ऑन अबॉर्ट, ऑन क्लिक, ऑन डबल क्लिक. ठीक आहे. त्याच्यानंतर ऑन ड्रॅग, ऑन कंप्लीट आय गेस. ऑन कंप्लीट आहे का? नाही. ऑन कॉन्टेक्स्ट मेन्यू, राईट क्लिक मेनू जो म्हणतो आपण तो. ठीक आहे. मोबाईल फोन वापरत असाल तर टच मूव्ह. तुम्ही माऊस मूव्ह करताय, तुमचा टच स्क्रीन असं हलवतायत त्याला. ठीक आहे. अशा खूप सारे इव्हेंट आहेत. आपण त्यापैकी एक बेसिक घेऊ सध्या, ऑन चेंज वाली. ऑन चेंज मध्ये काय करायचं मला? सेट नेम प्रॉपर्टी वापरायची आहे. आणि सेट नेम मध्ये काय करेल मी, एक राहिलं माझ्याकडनं ऑन चेंज मध्ये, सॉरी त्याबद्दल. इथे लॅम्बडा फंक्शन मला यूज करणं आहे. ठीक आहे. कारण हा काहीतरी इव्हेंट हँडल करेल ना.
तर त्या इव्हेंटला मला हँडल करणं आहे. मग सेट नेम काय करेल, सेट नेम ईव्हीटी जो काही असेल तो डाटा काय करेल, टार्गेट मधनं व्हॅल्यू उचलत जाईल. टार्गेट डॉट व्हॅल्यू. ठीक आहे. आता टार्गेट डॉट व्हॅल्यू म्हणजे काय, इव्हेंट हँडल होतोय. कोणती इव्हेंट हँडल होतीये, ऑन चेंज. जिथे कुठे ऑन चेंज इव्हेंट हँडल होईल माझी तिथे. ठीक आहे. सेट नेम सेटर झाला, नेम गेटर झाला. ठीक आहे. हा गेटर झाला, हा सेटर झाला. साध्याप्रमाणे वाटत नसेल तर आपण याला अजून चेंज करू शकतो आपल्या म्हणण्यानुसार. जसं जसं आपण तिथे लिहित होतो गेट नेम, हा गेट नेम झाला, हा सेट नेम, हा सेटर झाला. असं पण चालतं. तर तुमच्या सोयीनुसार तुम्ही त्याला बदलू पण शकता. असं नाही की ते जसं दिलं तसंच वापरू शकतो. इव्हेंट हँडल होतीये माझ्या टेक्स्ट बॉक्स वरती. ज्या टेक्स्ट बॉक्स वरती मी इव्हेंट हँडल करतोय तिथनं काय करायचं, व्हॅल्यू उचलायची आणि ती व्हॅल्यू काय करायची, सेट करायची. कुठे सेट करायची, त्या टेक्स्ट बॉक्स मध्ये. इथं एम्प्टी सांगितलं ना त्याला, टेम्पररी आपण. तो टेम्पररी एम्प्टी आहे. मग नंतर मी व्हॅल्यू काय म्हणतोय की बाबा व्हॅल्यू सेट कर. आता चेक करा, मी याला रिफ्रेश करतोय मुद्दामून. आता टाईप करा, आता टाईप पण होतोय. ठीक आहे. मग कधी कधी काय होतं की तुम्ही व्हॅल्यू ती काय करता, एम्प्टी पास करता. कधी आपण कधी कुठे होतं. चेंज केलं, काय म्हटले, कुठे चेंज केलं आपण नेम मध्ये का? हा नेम मध्ये सेट केली व्हॅल्यू. कारण सेट नेम आणि गेट नेम आहे ना माझ्याकडे बेसिकली वरती प्रॉपर्टीज मध्ये. तर ही इव्हेंट मी तिथे ट्रिगर करतोय त्याला. अर्धा तास. सेट नेम केलं मग होते का सर तेवढं? सेट नेम केलं म्हणून होतोय. आणि इथून व्हॅल्यू सेट झाली माझी, हे बघा इथे व्हॅल्यू सेट झाली, हे बघा. सेट नेम मध्ये काय करतोय मी, व्हॅल्यू पास करतोय त्याला टार्गेट मध्ये. जी जी मी व्हॅल्यू टाईप करतोय, टेक्स्ट मध्ये टाईप करतोय ती, मग ते एक अल्फाबेट असो किंवा मल्टिपल अल्फाबेट असो. कारण यूज स्टेट नावाची कॉन्सेप्ट ही जेएस म्हणजे रिॲक्ट जेएस मध्ये, अँग्युलर जेएस मध्ये किंवा अजून कोणत्या टेक्नॉलॉजीज जिथे असतील तिथे खूप महत्वाची पडते. तसं तर रिॲक्ट मध्येच आहे सध्या यूज स्टेट म्हटलं की, बट बाकीच्यांमध्ये त्यांच्यासाठी अल्टरनेटिव्ह आहेत काही. ठीक आहे. बट रिॲक्ट मध्ये यूज स्टेट ही खूप इम्पॉर्टंट टर्म आहे. हा काय करतो, आपले गेटर सेटर्स जसे असतात ना जावा मधले, डाव क्लास मधले किंवा मॉडेल्स मधले, तर त्या पद्धतीने ते काम करतात व्हॅल्यू सेट करण्याची. ठीक आहे. इथपर्यंत ठीक आहे. Yes, sir. ओके ठीक आहे. Yes. ठीक आहे. आता मला मला काय करायचंय, ह्या इव्हेंट हँडल करताना काही लॉजिक्स द्यायचे. जसं मला एक बटन लिहायचंय खाली टेम्पररी. मी पहिल्यांदा एक बटन क्रिएट करतो मुद्दामून. ब्रेक टॅग वापरतो शेवटीला आणि एक बटन क्रिएट करतो. ठीक आहे. लाईक बटन लिहिलं आणि बटनला काय केलं, एक ऑन क्लिक. ठीक आहे. आता मी सध्या कोणतं थर्ड थर्ड म्हणजे काय म्हणतात, एक्सटर्नल किंवा इंटरनल फंक्शन लिहित नाही. मी इंटरनलच इंटरनल म्हणजे इन द सेन्स इनलाईन फंक्शन वापरतो. ऑब्व्हियसली इनलाईन म्हटलं की मी कोणता वर्ड वापरतो तिथे, इनलाईन साठी आपलं, सॉरी मी एकदमच विसरलो, लॅमडा फंक्शन. ठीक आहे. एकदमच स्किप झालं माइंड मधनं माझ्या, कसं काय काय माहिती. ओके. सो लॅमडा फंक्शन मी वापरतो. तर इथे इथे पुन्हा मी ईव्हीटी वगैरे वापरू शकतो, कारण इव्हेंट हँडल करतोय मी. शॉर्ट बऱ्याचदा तुम्ही बघत असलेला ई वापरतात, ई फॉर इव्हेंट्स. मी ईव्हीटी वापरतो, कधी कधी ईएनटी वापरतो. ते माझ्यावर डिपेंड पडतं, मला जसं सोपं वाटतं तसं. असं काही नाही, वरती वापरलंय तर तुम्ही खाली पण वापरू शकता, कारण इव्हेंट प्रत्येकाचे वेगवेगळे असतील. हा इव्हेंट जनरेशन आहे बघा, दिसतंय इव्हेंट्स आहेत या. तर इथे पण मी जर कर सरळ तर ई म्हणजे माझा इव्हेंट झाला. मग इव्हेंट आल्यानंतर मी काय करेल त्याला, एक पास करू शकतो का, मी एकदा ट्राय करतोय त्याला. अलर्ट बटन क्लिक. तर मी ट्राय करतोय होतंय की नाही, हा बघू. 2 एरर आले, डाऊटफुल होतोच मी जरा. बिल्ड फेल्ड, अनएक्सपेक्टेड टोकन, लाईन नंबर 15. कुठे, अच्छा क्लोज करायचं राहिले, सॉरी 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 सॉरी. क्लोज नाही केलं मी, एक्स्ट्रीमली सॉरी. याला नाव देऊयात आपण, काय नाव देऊया त्याला, डिस्प्ले करायचं बरं का मला नाव, हे असं काही नाही. याला आपण टेम्पररी बटनच ठेवूया. कंपाईल झाला, हा आला अलर्ट. आणि इथे म्हणजे मी ओके केलं तर माझा कंटेंट बघा सेम आहे.
सबमिट झाला. टेक्स्ट नेम बघा दिसतंय टेक्स्ट नेम. सबमिट पण झालं. ठीक आहे. आता मी यात काहीतरी व्हॅल्यू टाकतो. मी याला बॅक करतो. रिफ्रेश केला, रिलोड केला आणि नाव टाकतो अमोल गायकवाड. आता जे सबमिट करून बघा. येस, व्हॅल्यू येते माझी. काही डाऊट नाही आता, काही प्रॉब्लेम नाहीये. बट आता कधी-कधी काय असतं, की तुम्हाला इथे एरर हँडल करायची. जसं की जर तो एम्प्टी असेल, तर युजरला एरर थ्रो करायचा आहे आपल्याला. की बाबा एरर आलाय, तुम्ही एम्प्टी पास केलंय काहीतरी ते सांगा. ठीक आहे. सो मी काय करेल आता इथे इव्हेंट जी आहे ना माझी, हे इव्हेंट मी पास करणार आहे दुसऱ्या एखाद्या फंक्शन मधून. जसं की मी एखादं फंक्शन पास करेल फॉर एक्झाम्पल काय म्हणूया, व्हॅलिडेटच म्हणूया. याला व्हॅलिडेट लिहितात नुसतं. ठीक आहे. याला ई पण नाही करायचं मला ऍक्च्युली. डायरेक्ट फंक्शनचं नाव द्यायचंय. डायरेक्ट नाव देतात इथे. आता हे फंक्शन नाही आहे आपल्याकडे, ते फंक्शन बनवावं लागेल. इथे फंक्शनचा पॅरामीटरसाठी किंवा व्हॅल्यूसाठी असं राउंड ब्रॅकेट आपण जे घेतो ते देण्याची गरज नाहीये तुम्हाला. डायरेक्टली फंक्शनला कॉल जे करा. आता मी ते फंक्शन कुठे बनवणार आहे, तर ते फंक्शन बनवणार आहे मी वरती. ठीक आहे. हे फंक्शन मी वरती बनवणार आहे. मग ह्या फंक्शनचं काम काय आहे? तर ह्या फंक्शनचं काम आहे, की तो एक्झिक्यूट होताना चेक करेल, की व्हॅल्यू माझ्याकडे काय मिळतील. मी इथे कॉन्स्ट लिहितोय पुन्हा. फंक्शन विदिन फंक्शन होणार नाही, कारण मी ऑलरेडी काय करतोय, फंक्शन लिहितोय. ठीक आहे. इथे मी पुन्हा दुसरं फंक्शन डिफाईन नाही करू शकत. मी याला कॉन्स्ट लिहितोय व्हॅलिडेट नावाने आणि त्याला काय करतोय, ट्रिगर करतोय लॅम्बडा फंक्शनने. सेम. काही चेंजेस नाही केले मी, तेच केले. ठीक आहे. आता मला काय करायचंय, इथे व्हॅलिडेशन द्यायचे. जसं युजरला जर समजा डाटा दिसत नसेल किंवा तो जर एम्प्टी असेल, तर इफ इफ काय म्हणतात त्याला आपल्याकडे, नेम इक्वल टू एम्प्टी, डबल इक्वल टू घेतला मी. तर काय करायचं, अलर्ट वापरायचं. प्लीज एंटर युअर नेम. आय गेस हे करेक्ट आहे. काय विचारतोय हा, सोडून घे. ट्रिपल वापरायला सांगतोय तो. ठीक आहे. डबल नाही वापरायला सांगत आहे, ट्रिपल. कारण डबल वापरलं तर तो काय म्हणतोय बघा, इन्स्टेड ऑफ सॉ. ठीक आहे. आता याच्यात मी मागे पण सांगितलं होतं, बऱ्याचदा काय असतं, की स्ट्रिंग हँडलिंगसाठी तुम्हाला डबल इक्वल टू वगैरे वापरावे लागतात. तो डेटा टाईप प्लस व्हॅल्यू कम्पेअर करतो. म्हणून ट्रिपल इक्वल टू वापरावा लागला आपल्याला. ठीक आहे. जस्ट चेक करूयात आता काम करतंय का ते. सबमिट केलं मी. प्लीज एंटर युअर नेम. ओके. आणि मी व्हॅल्यू काहीतरी पास इथे लिहितोय टेम्पररी, जसं की अमोल गायकवाड. आता मेसेज मिळणार नाही मला, फक्त सबमिट झाला. कारण मी एल्स मध्ये काही लिहिलंच नाही. मला एल्स पण लिहायचंय. सो मी एल्स लिहितोय. एल्स अलर्ट वेलकम युजरचं नाव. ठीक आहे. मी नाव पास करणार आहे त्याला. ट्राय करूयात. आणि तसं तो रिलोड होणारच आहे. बघा आउटपुट येतंय मला, वेलकम अमोल गायकवाड. म्हणजे इव्हेंट हँडलिंग पण असं काही जास्त अवघड नाहीये. फक्त काय आहे, तुम्हाला फंक्शन्स लिहायचे. त्या फंक्शन्सला डायरेक्टली ऑन क्लिक मध्ये तुम्ही कर्ली ब्रॅकेट मध्ये पास करू शकता. जसं आपण व्हॅल्यू आणि इव्हेंट हँडलरला सांगितलं होतं, तसं डायरेक्ट करता येतं. ठीक आहे. म्हणजे बघा आजच्या सेशनमध्ये आपण दोन गोष्टी घेतल्यात. एक म्हणजे प्रॉप्स घेतला आणि एक म्हणजे यूज स्टेट घेतला. तर प्रॉप्स आणि यूज स्टेट वेगळे. प्रॉप्स म्हणजे काय? प्रॉपर्टीज आहेत जे की कॉम्पोनंट रेंडर करताना किंवा क्रिएट होताना तुम्ही ज्या व्हॅल्यू त्याला सांगाल त्या व्हॅल्यू तो घेऊन क्रिएट होतो. अर्थात ते डायनॅमिक व्हॅल्यूज पास होतील त्याला. ठीक आहे. बट व्हॅल्यूज म्हणतोय ना, तिथे एलिमेंटचे एलिमेंट आपण पास नाही करू शकत ना. एवढा एलिमेंट क्रिएट करायचा, मग तो कुठेतरी पास करायचा, जरा किचकट गोष्टी होतील, त्या अवघड गोष्टी होतील बऱ्याचशा. ठीक आहे. आणि यूज स्टेटमध्ये काय होतं, की तुमच्याकडे काही व्हेरिएबल्स असतील, काही व्हॅल्यूज असतील, काही इनपुट डेटा असेल. तो इनपुट डेटा तुम्हाला मॅनिप्युलेट करायचा आहे, मॅनेज करायचा आहे. आणि तो मॅनेज करताना तुम्हाला काय करायचंय, डाटा हँडल करायचा आहे. ठीक आहे. म्हणजे बॅकग्राऊंडला स्टोअर करायचा आहे, फ्रंट एंडला अपडेट करायचा आहे, बॅकग्राऊंडला आणायचा आहे, किंवा कुठेतरी कॅल्क्युलेशन करायचे त्याचे आणि मग व्हॅल्यू पाठवायचे आहेत. तर त्यासाठी स्टेट्स वापरावे लागतात आपल्याला, यूज स्टेट्स वापरावे लागतात. ठीक आहे. आता बऱ्याचदा कन्फ्युजन क्रिएट होऊ शकतं, की बाबा यूज स्टेट वापरत असताना एका वेळेस एकच वापरू शकतो का? तर नाही. तुम्ही खूप सारे वापरू शकता. मल्टिपल असेल तर तुम्ही मल्टिपल वापरू शकता. असं काही प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे. मग त्यासाठी काय करावं लागतं?
त्यासाठी तुम्हाला काही व्हॅल्यूज अपडेट करत बसावं लागतं. जसं की आता माझ्याकडे नेम फील्ड होती. सिमिलरली मी काय करेल, ईमेलची वापरेल. ईमेल, सेट ईमेल आणि पूर्ण सेट यूज स्टेट. यूज स्टेट इथे पण तोच आहे. याच्यात चेंजेस होत नाहीत काही. यूज स्टेट कॉमन आहे. ठीक आहे. आता हा वापरला नाही म्हणून तो एरर थ्रो करतोय. तुमच्याकडे ईमेल फॉर्म असेल, तर तुम्ही काय करणार पुन्हा ईमेलचा लेबल क्रिएट करणार, ईमेलचा टेक्स्ट बॉक्स घेणार. जिथे फक्त काय असेल तुमचा व्हॅल्यू मध्ये ईमेल आणि ऑन चेंज मध्ये सेट ईमेल. बाकी सगळं सेम. ठीक आहे. हे झालं आपलं HTML फॉर्म्सचं. आता राहतो प्रश्न याला सबमिट करताना काय असणार आहे. तर HTML चा फॉर्म आपण जसं सबमिट करतो तसं याचं सबमिट पण तसं जवळपास सेम आहे हँडलिंग मध्ये. सबमिट करताना आपल्याला याच्यात ऍक्शन्स वगैरे काही प्रकार देण्याची गरज नसते, सांगायचं झालं तर. ठीक आहे. म्हणजे काय आहे, की जर समजा मला चेक करायचं बाबा, की आता मी काय करतो ना, मल्टिपल टाइम्स रिफ्रेश करतोय. तर रिफ्रेश करताना काय होतं, तो कधी-कधी काय होतो, मागचाच डाटा पुन्हा बॅकग्राऊंडला घेऊन जात राहतो. म्हणजे नंबर ऑफ टाइम्स तो काय होतो, सेम डाटा ट्रिगर होत राहतो. तर तसंही करता येतं आपल्याला. त्यासाठी काय करावं लागतं, त्यासाठी आपल्याला एक प्रॉपर्टी हँडल करता येते, सेट करता येते. ती प्रॉपर्टी म्हणजे फॉर्म हँडलिंगची. ठीक आहे. फॉर्म हँडलिंगची प्रॉपर्टी कशी असते मी ते सांगतो. मला फॉर्म सबमिट करायचा आहे बरं का, आता हे लक्षात घ्या. फॉर्म सबमिट करायचा आहे म्हणल्यावर मला इव्हेंट काय असणार आहे, ऑन सबमिट. ठीक आहे. ऑन सबमिट. ऑन सबमिट करतोय मी, तर मी काय करतोय, व्हॅलिडेट स्टेट नावाचं व्हॅलिडिटी स्टेट असं फंक्शन कुठे बनवलंय का आपण? अच्छा, ते ते त्या नावाने तयार झालं बहुतेक माझ्याकडनं. सॉरी हा, मी विसरून गेलो होतो. ठीक आहे. आता याला मला ऑन क्लिक देण्याची गरज नाहीये. जस्ट ट्राय करूयात आपण. सेम. ठीक आहे. याला मी इथून पुन्हा नॉर्मल फंक्शन घेतो. सबमिट करतो डायरेक्टली बघा. किती व्हॅल्यू जातीये. ठीक आहे. म्हणजे एरर तुम्हाला मिळतोच आहे. म्हणजे एनी हाऊ मला सबमिट तर होतच आहे. समजतंय? म्हणजे एनी हाऊ सबमिट होतोय आणि ऑन सबमिटला मी व्हॅलिडेट पण करतोय त्याला. इथे व्हॅलिडेट पण होतोय तो डायरेक्टली. म्हणजे ऑन सबमिटला सुद्धा मी व्हॅलिडेट करू शकतो. ठीक आहे. आणि मला जर काय करायचं, डिफॉल्ट डेटा प्रिव्हेंट करायचा असेल तर इथे फंक्शन लिहितात. काय लिहितात ते फंक्शन, इथे इव्हेंट पास करावं लागेल मला एखादी. इव्हेंट किंवा ईव्हीटी जसं आपण दरवेळेस लिहितो. सो ईव्हीटी डॉट प्रिव्हेंट डिफॉल्ट. प्रिव्हेंट डिफॉल्ट. आय गेस याने सॉल्व्ह व्हायला पाहिजे माझा इश्यू. प्रिव्हेंट डिफॉल्ट. हा म्हणजे रिफ्रेश जो प्रकार असतो ना, तो पुन्हा पुन्हा येणार आहे. आता बघा मी रिफ्रेश करतोय तर एरर येत नाही, किंवा मी सबमिट करतोय तरच एरर येतोय. हे बघा, आता आता सबमिट नाही झाला डाटा. आता मी याला पुन्हा काय करतो, इथून वापस येतो आणि आता सबमिट करून दाखवतो. हे बघा, आता डाटा पुढे जात नाहीये. एरर असल्याशिवाय तो पुढे जाणारच नाही आता. आता एरर रिझॉल्व्ह झाला की मग तो काय करतोय, मेसेज देतोय. संपलं. ह्या प्रिव्हेंट डिफॉल्टमुळे. ठीक आहे. तर हे सबमिटिंग हँडलेलं आहे. फॉर्म सबमिटिंग झाला माझा हँडलिंग मध्ये. ठीक आहे. मग मी तर काय करेल आता, एल्स मध्ये मला जो काही लॉजिक लिहायचा आहे तो लॉजिक मी लिहील, डाटा बॅकग्राऊंडला पाठवण्याचा, डाटा सेट करण्याचा. आणि तो डाटा एसक्यूएल ची क्वेरीज किंवा स्टोअर्ड प्रोसिजर किंवा ट्रिगर किंवा अजून काही जे तुम्हाला वाटतं ते तुम्ही ते पास करू शकता. आता बऱ्याचदा असं एखाद्याचं म्हणणं असेल की बाबा मी जर हा कोड इथे लिहिला, जावा स्क्रिप्टचा कोड आहे, डायरेक्ट दिसून जाईल युजरला. तर मी सांगू इच्छितो जावा स्क्रिप्टचे फंक्शनॅलिटीज अशी आहे सध्या, रिॲक्ट जेएस आणि नोड जेएसच्या मध्ये या जावा स्क्रिप्टचा सर्व्हरच तयार होतोय ना आपल्या एंडला. तर त्या सर्व्हर असल्यामुळे तो काय होतोय, कोड हाईड होतोय. बघा मी तुम्हाला दाखवतो. मी याच्या जर राईट क्लिक मध्ये तुम्हाला दाखवलं ना, तर कोड काहीच दिसणार नाहीये. सॉरी, मी इन्स्पेक्ट एलिमेंटला झालो. डायरेक्टली सोर्स दाखवायला पाहिजे होता, व्ह्यू पेज सोर्स. कुठेच तुम्हाला जावा स्क्रिप्टचा कोड दिसणार नाहीये. आता खाली तुम्ही म्हणाले ते बंडल जेएस दिसतंय, याला टॅप करा तुम्ही, ओपन करा, काय दिसतंय मला सांगा. कुठेच कोड नाहीये. ही फाईल तुम्हाला बऱ्याचदा दिसते, पण ही फाईल पण जेव्हा प्रोडक्शनला जाऊत ना आपण, तर ही प्रोडक्शनला सुद्धा ही फाईल काय होते, रिमूव्ह होऊन जाते. आता ही फाईल जर तुम्ही इथं टाईप करून ओपन करून घेतलात, हे बघा,
इथे तुम्हाला फक्त HTML चा कोड रेंडर झाल्यासारखं दिसेल. बट हे आपलं प्रोडक्शन सर्व्हर नाही ना, डेव्हलपमेंट सर्व्हर आहे. तर आपल्याला तर तसा डाटा दाखवणारच आहे. कारण मी इथूनच ऍक्सेस देतोय त्याला. मी जर माझ्या दुसऱ्या सिस्टीमवरती जाऊन हा पाथ टाकला, तर त्या ठिकाणी मला ही फाईल ओपन होणारच नाहीये. सिम्पलचं लॉजिक आहे माझं. ठीक आहे. कारण माझ्या सिस्टीमला आहे म्हणून ही फाईल ओपन होईल सध्या. दुसरीकडे तर ओपन होणारच नाही. ते एरर थ्रो करेल मला. ठीक आहे. अजून याच्यात बऱ्याच जणांचं काय म्हणणं आहे की असतंय की कॅशेचा डाटा दिसतो. त्याच्यानंतर हे बघा याच्यात मी तुम्हाला इन्स्पेक्ट एलिमेंट मध्ये पण नेऊन दाखवतो. नेटवर्क्स त्याला रिफ्रेश करतो. हे बघा. म्हणजे तुम्ही कोणत्याही गोष्टीमध्ये जा. इथे तुम्हाला कुठलाच डाटा दिसणार नाही. बंडल डॉट जेएस बस संपलं. त्याचं फिजिकल लोकेशन काय असेल, नसेल, त्याचा SSL आहे का, नाहीये का, ओके, ऍक्सेस कंट्रोल कुठे ठेवलाय, काय ठेवलाय, हे सगळं काही नॉर्मलच आहे. याच्यात असं काही वेगळं लॉजिक नाही लिहिलेलं कुठंच त्यांनी. बट डेव्हलपमेंट सर्व्हर आहे तर तुमचा कोड ऑब्व्हियसली हाईड होणार आहे. कारण तुम्ही बघत असाल माझ्याकडे ह्या ठिकाणी 3 कॉम्पोनंट लोड झालेले जातात. एक म्हणजे हा वाला कोणता आहे तो, आय गेस ऍप वाला आहे, ऍप डॉट जेएस. त्याच्यानंतर डेमो डॉट जेएस, मग फॉर्म डॉट जेएस. असे 3-4 गोष्टी मी लोड करतोय इंडेक्स डॉट जेएस मध्ये. 3 कॉम्पोनंट. आणि ह्या इंडेक्स डॉट जेएस ला पण मी काय करतोय, रेंडर करतोय पब्लिकच्या HTML मध्ये, पण तो डायरेक्टली नाही जातो. तो कुठून जातोय, बंडल मधून जातोय. तर कुठेतरी डाटा सिक्युरिटी आहे त्याची मेंटेन केलेली. त्याचा तुम्हाला कोणत्याही हॅकरला क्रॅकरला तुमचा डाटा दिसणार नाहीये. बट सेफ साईड म्हणून आपण काय करतो बऱ्याचदा, SSL अप्लाय करतो. तिथे दिलं बघा, युअर कनेक्शन टू दिस साईट इज नॉट सिक्युअर. आपण ते HTTPS वगैरे बघतो ना बऱ्याचदा, इथे जसं दिसतंय तसं. हे बघा, कनेक्शन इज सिक्युअर. हे HTTPS मुळे असतंय. आपण जेव्हा वेबसाईट लाईव्ह करतो तेव्हा ते सर्टिफिकेट वगैरे अप्लाय होतात त्याला. ठीक आहे. सो एकदा फास्ट मध्ये रिवाइज करतो. आजच्या सेशन मध्ये आपण काय काय गोष्टी घेतल्यात. एक म्हणजे प्रोब्स सर एक घेतलं. येस, बोला बोला. सर म्हणजे आपल्या या होम पेज वरून रजिस्टर वर जायचं असेल बटन क्लिक केल्यावर तर हम्म. मग तिथंच पेजचं हे द्यायला लागेल का? हा, कालच्या सेशन मध्ये मी घेतलं ना बघा ते रूट्स वगैरे, लिंक टू वगैरे. तर हे पुन्हा मला तिथे ऍड करावे लागतात. आणि तिथून मला काय करायचं, लिंक प्रोव्हाइड करायचं. जसं इथे दिसतं बघा, हे लिंक टू रजिस्टर. तसं रजिस्टरच्या ऐवजी काय करेल मी, इंडेक्स देईल किंवा होम देईल आणि नॅव लिंक क्लोज करेल लिंक टू मध्ये. आणि ते क्लोज केल्यानंतर मी काय करेल, राऊट मध्ये टाकेल, एक ऍड करेल, राऊट्स, सॉरी, राऊट पाथ स्लॅश आणि कंपोनंट कोणता माझा, तर ऍप. झालं. आणि याला काय करेल, इथे हँडल करेल कुठेतरी नव्या ठिकाणी, जसं की नॅव. आणि याला कंपोनंट द्यायची गरज नाही, डायरेक्टली चुकलं, राऊट नाही द्यायची मला तिथे. नॅव डॉट लिंक ऍज लिंक. आणि टू काय करेल मध्ये, मी टू मध्ये त्याला फक्त फॉरवर्ड स्लॅश देईल आणि याला सांगेल इथे होम. झालं. वरती तसं वापरलेलं आहे बघा, मी दिसतंय हे बघा. म्हणजे मला ही बनवायची गरज नव्हती, पण एक एक्स्ट्राच म्हणून मी वापरलं फक्त दाखवण्यासाठी. मला काय करावं लागतं, त्यासाठी मला तो ऍडिशनल एक बनवावा लागेल, तो राऊट तिथे द्यावा लागेल. बट मोस्टली गरज नाही पडत, कारण फॉरवर्ड स्लॅश म्हणजे जो आपला होम असतो त्याचं लिंकिंग राऊट्स मध्ये असतंच ऍड केलेलं. हे इथे केलेलं आहे बघा. मी कुठेही गेलो पुढे, रजिस्टर, लॉग इन, तर मी वापस येऊ शकतो. क्लिअर. याच्यामध्ये क्वेश्चन काय येऊ शकते एंट्री मध्ये तरी त्याच्यामधला? त्याच्याशी रिलेटेड राऊट्स बद्दल की प्रोब्स आणि यूज स्टेट बद्दल. हा, त्या सगळ्यामध्ये शिकवलं अच्छा, तुम्ही आज. जनरली काय असतं, व्हॉट आर प्रोब्स, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन प्रोब्स अँड यूज स्टेट, असं विचारतात बऱ्याचदा. सो सिम्पल आहे. प्रोब्स म्हणजे काय, माझ्यासाठी प्रॉपर्टी डायनेमिक व्हॅल्यू ऍक्सेस करण्याची एक फॅसिलिटी आहे, जो की एक काय होतो, डायनेमिक व्हेरिएबल आहे. प्रोब्स म्हणलं की दरवेळेस शब्द लक्षात ठेवायचा, प्रोब्स म्हणलं की प्रत्येक वेळेस प्रोब्स शब्द झाला पाहिजे असं काही नाही. ते नाव दिलंय व्हेरिएबलला, प्रोब्स प्रॉपर्टीज म्हणून. तुम्हाला काय करायचंय, डेमो कॉम्पोनंट जो आहे माझा, फंक्शनल कॉम्पोनंट जो आहे, तो रेंडर करताना एक काही प्रॉपर्टीज घेऊन येणार आहे. मग कोणत्या कोणत्या प्रॉपर्टीज आणणार आहे, तो तो नेम आणणार आहे, तो ईमेल आणणार आहे.
ह्या व्हॅल्यूज मला काय करायच्या आहेत, रेंडर करायच्या आहेत माझ्या कॉम्पोनंटमध्ये. मग मी ते काय केल्या, कॉम्पोनंट क्रिएट करताना क्रिएट करून घेतल्या. मग जेव्हा केव्हा मी ह्या डेटाला, या डेमोला रेंडर करण्याचा प्रयत्न करेन, रेंडर इन द सेन्स मी त्याला ऍज अन HTML ऑब्जेक्ट आता पास करू शकतो. HTML चा टॅग वापरून त्याला बनवू शकतो, एक्झिक्यूट करू शकतो, लिहू शकतो. तर त्यासाठी मी काय केलं, त्याला डेमो म्हणून लिहिलं, सिम्पल HTML टॅग सारखं. मग तो लिहिला. मग इथे मी काय केलं, फक्त व्हॅल्यू पास केल्या. आता एखादी व्हॅल्यू इथे नसेल तर तुम्ही ती लिहू शकता, जसं की मोबाईल. तुम्ही तुमचा मोबाईल नंबर इथे काय वाटत असेल तो तुम्ही टाकू शकता. ठीक आहे. इकडे जर माझ्याकडे ती कोडमध्ये लिहिलेली असेल, कॉम्पोनंटच्या कोडमध्ये, तर ती रेंडर होते. अदरवाईज ती रेंडर होणार नाही. हा पहिला पार्ट. ठीक आहे. दुसरी गोष्ट, यूज स्टेट काय असतात, तर यूज स्टेट जनरली इनपुट फॉर्म्स जे असतात, डेटाचा पर्सिस्टंट डाटा जो असतो आपला, त्याच्यात आपण काय म्हणतो, स्टेटफुल डाटा आपला मेंटेन व्हायला पाहिजे, इन शॉर्ट. म्हणजे आपला डाटा काय आहे, तो स्टेटमध्ये कुठेतरी स्टोअर व्हायला पाहिजे, जेणेकरून आपण कधीही त्या फॉर्मला सबमिट केलं, इव्हेंट हँडल केल्या, तर तो डाटा व्हॅनिश होणार नाही. आणि रिॲक्ट जेएस मध्ये प्रिफेबली यूज स्टेट करावं लागतं डाटा मॅनिप्युलेट करण्यासाठी किंवा डेटाबेस मध्ये फॉर्म हँडलिंग करण्यासाठी. आपण जो काही फॉर्म हँडल करणार आहे त्याच्यासाठी मोस्टली शक्यतो यूज स्टेट करतातच. ठीक आहे. मग आता यूज स्टेट काय आहे, जसं आता प्रॉप्स तर माहिती झाल्या, मग यूज स्टेट काय, तर यूज स्टेट आर नथिंग बट, एक सिंपल शॉर्टकट साठी सांगतो, यूज स्टेट म्हणजे काय तर हुक्स आहेत. मग ते काय करतात, की डेटा आणि प्रॉपर्टीज जो म्हणतोय आपण, त्याच्याप्रमाणेच काय करतात, डाटा ऍप्लिकेशन मध्ये स्टोअर करतात. मायक्रोफोन कोणाचा चालू आहे? बंद करता का? धनंजय, होय. मायक्रोफोन बंद करा ना प्लीज. आहे का चांगलीच आहे ओठ. धनंजय, नाव सांगा की. हॅलो नाव धनंजय, सांगा की. लक्ष नाही त्यांचं. ठीक आहे. तर यूज स्टेट काय आहेत, तर सिम्पली रिॲक्ट जेसचे हुक्स आहेत. हुक्स आपण डिटेलमध्ये घेणारच आहोत, डोंट वरी. तर त्याच्यामध्ये काय असतात, तर तुमचा डाटा हा कुठेतरी स्टोअर व्हायला पाहिजे मेमरीमध्ये, जेणेकरून तुम्हाला मॅनिप्युलेशन हँडलिंग खूप सोपं जाईल त्याचा वापर करून, म्हणून ते स्टोअर होतात. आणि काय म्हणतात त्याला, डाटा गेटर आणि सेटरद्वारे त्याच्यात व्हॅल्यू सेट आणि रिसेट होते. गेटर आणि सेटर्स आहेत ना एक प्रकारचे हे, बाकी काही नाही. नंतर आपण घेतला इव्हेंट हँडलिंग. तर इव्हेंट हँडलिंग आपण दोन्ही प्रकारची घेतली. टेक्स्ट बॉक्समध्ये ऑन चेंज पण घेतला, टेक्स्ट बॉक्सला ऑन क्लिक पण घेऊ शकतो मी, असं काही नाही. म्हणजे टेक्स्ट बॉक्सवर मी क्लिक केलं की तर मला मेसेज मिळाला पाहिजे की यू यू क्लिक ऑन नेम फील्ड, असं काहीतरी. तर मी ते पण करू शकतो. असं काही वेगळं नाही त्याच्या मागे. त्याच्यात ते करायचं असेल तर मी काय करेल, फक्त इव्हेंट हँडल करताना इथे लिहिल कुठेतरी ऑन क्लिक, फंक्शन लिहिल मी इव्हेंट अलर्ट क्लिक ऑन नेम टेक्स्ट फील्ड. बघा, आणि मी जस्ट क्लिकच केलं होतं, लगेच मला मेसेज मिळाला, यू क्लिक ऑन टेक्स्ट फील्ड. जसं इव्हेंट हँडलिंग असं करू शकतो, त्याची गरज पडणार नाहीये. मी जस्ट एक इव्हेंट हँडलिंग साठी दाखवलं. दुसऱ्या कोणत्या इव्हेंट बघितला आपण, तर दुसरं बघितलं आपण क्लिक इव्हेंट. तर जनरली क्लिक्स कुठे होतात, तर जनरली क्लिक्स होतात आपल्या टेक्स्ट सॉरी बटन्स वरती. त्याला मी सध्या नाव देतो सेव्ह. आपण ते बटनच ठेवलं होतं ना, त्याला नाव चेंज केलं, मी सेव्ह नाव ठेवलं. ठीक आहे. बटनचा टाईप पण तुम्ही सेट करू शकता, टाईप इक्वल टू सबमिट, टाईप इक्वल टू रिसेट अँड ऑल द थिंग्स. आपण मागे वापरलेलं आहे HTML मध्ये. ठीक आहे. तर ते वापरतात. नाही लिहिलं तर बाय डिफॉल्ट सबमिट असणार आहे रिॲक्ट जेएस मध्ये. आणि HTML मध्ये सिंपल बटन असतात, ते बटन बटन नावाचं. ठीक आहे. बस ह्या 3 गोष्टी शिकलोत आपण आज. काही डाऊट्स? नो सर. ओके. तो कारण हुक्स थोडं जास्त आहे. आय गेस आपण हुक्स नंतर बघूयात, म्हणजे उद्याच्या सेशनला बघूयात. आणि मग आपलं काय राहतंय, हुक्स झाल्याच्या नंतर सिम्पली डेटाबेस फक्त.
रिॲक्ट विथ डेटाबेस. मग आपण पुन्हा शिफ्ट होणार आपल्या स्प्रिंग बूटमध्ये. तिथे CRUD ऑपरेशन परफॉर्म करणार, वेब एपीआय बनवणार आणि त्या वेब एपीआयचा वापर करून आपण आपल्या रिॲक्टमध्ये ऍप्लिकेशन क्रिएट करणार. मी ते पण करून दाखवेल. जसं मी म्हटलंय पुढच्या 8 ते 10 दिवसात आपला मोस्टली पॉइंट्स कव्हर होतील सगळे शक्यतो. त्यामुळे शक्यतो ॲब्सेंट राहू नका. मी पण शक्यतो म्हणजे शक्यतो नाही, मी 100% ट्राय करतोय की आता लीव्हज आपल्या ऑफ कमी राहावेत म्हणून. ठीक आहे?